बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातर्फे विधानसभेच्या अध्यक्षांच्या वतीने माननीय सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली जाऊ शकते. या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल जो काही निर्णय होणार आहे, यामध्ये आम्हाला 3 आठवड्यांची एक वाढीव मुदत देण्यात यावी. कारण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिझनेबल टाइमला एक टाइम फ्रेम घालून दिलेला आहे 31 डिसेंबरचा. त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत सुरू असलेल्या नाताळच्या सुट्ट्या, त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, या सगळ्या धामधुमीमध्ये आम्हाला हा जो निर्णय आहे हा 31 डिसेंबर पर्यंत काही घेता येणार नाही. त्यामुळे 3 आठवड्यांची वाढीव मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची एक याचिका केली जाऊ शकते. मी कुठेही म्हटलं नाही, ही याचिका केलेली आहे, केली जाऊ शकते. ज्यावेळेस अधिकृतपणे ती करण्यात येईल त्यावेळेस तुमच्या सर्वांसमोर येईलच. पण अशा प्रकारची याचिका आज दाखल केली जाऊ शकते. कारण उद्यापासून माननीय सुप्रीम कोर्टाचं ते नाताळच्या सुट्ट्या चालू होतील आणि त्यानंतर जानेवारीमध्ये थेट सुप्रीम कोर्टाचं कामकाज चालू होईल. आता पाहूयात अशा प्रकारची याचिका गेल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्ट याच्यावर काय निर्णय घेते. पण त्याआधी तुम्हाला काही गोष्टी मला सांगणं इथे गरजेचं वाटतं. यांनी कारण काय काय तयार केलीत बघा. या सगळ्या गोष्टींसाठी कारण काय काय आहेत. 2 लाख पानांचं जवळपास आतापर्यंतचं निकालपत्र तयार होत आलेलं आहे. 2 लाख पानं. मला कळत नाही एवढ्या पानांमध्ये लिहितात काय. कारण मागेही तुम्ही पाहिलं असाल 6000 पानी ऍफिडेव्हिट सादर केलं गेलं होतं. कुणाकडनं? शिंदे टोळीकडनं. 6000 पानी. या 6000 पानांमध्ये असं काय गौडबंगाल लिहिलं होतं मला माहित नाही. पण 2 लाख पानांचं निकालपत्र, आणि ती 2 लाख पानं अजून ती सुनावणी संपूर्ण झाली देखील नाही. बच्चू कडू अजून बाकी आहेत. त्यानंतर त्याचा क्लोजर होईल, त्या सगळ्यानंतर त्याची प्रस्तावना, त्याच्यानंतर त्याचा शेवट, कन्क्लुजन, हे सगळं होईल. त्यात ही 2 लाख पानं 3 लाख पानांमध्ये परिवर्तित होतील, जे काही असेल. पण ही 2 लाख पानं नागपुरातून अधिवेशन संपल्यानंतर मुंबईत वाहून न्यायची आहेत. त्यानंतर जवळपास 34 याचिका, आणि ह्या 34 याचिकांना 6 वर्गात त्यांनी वर्गक्रम दिलेला आहे. 6 वर्गात त्यांनी मोडलेला आहे. त्यानंतर निकाल वाचनास वेळ लागेल. आता 3 लाख पानं पुन्हा वाचायची म्हणजे त्याला वेळ लागणार. तरी हे 3 आठवड्यांची मुदत मागतायत. 11 मे जवळपास तुम्ही पाहिलं असाल, सुप्रीम कोर्टाची एक गोष्ट तुमच्या लक्षात आली. त्यांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली होती की तुम्ही लवाद आहात. कोण? हे ट्रायब्युनल जे आहेत हे लवाद आहे, हे काही कोर्ट नाही. तुम्ही समांतर न्यायालय स्वतःला म्हणू शकता. जसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, जसं राज्यपाल असतील, किंवा तुम्ही स्वतः असाल, विधानसभेचे अध्यक्ष असतील, किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतील. ही एक वेगळी कार्यप्रणाली आहे. याच्यावर कुणाचा कंट्रोल असू शकत नाही. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही स्वतःचे निर्णय काही स्वतः घेऊ शकता. पण तुम्ही सर्वोच्च नाही आहात, तुम्ही न्यायालय नाही आहात, तुम्ही न्याय व्यवस्था नाही आहात, तुम्ही ट्रायब्युनल, तुम्ही एक लवाद आहात. त्यामुळे लवाद असल्यामुळे लवादाचा नियम काय सांगतो? तुम्ही लांबलचक सुनावणी घेऊ शकत नाहीत. लांबलचक सुनावणी. आता जवळपास 11 मेला हा निकाल दिल्यानंतर आतापर्यंत जवळपास 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही कालावधी पाहिला तर जवळपास 7 ते 8 महिन्यांचा कालावधी या मधल्या काळात गेलेला आहे. या 7 ते 8 महिन्यांमध्ये यांनी फक्त नोव्हेंबर महिना, हा जो नोव्हेंबरचा शेवट आणि डिसेंबरचा पहिला दुसरा आठवडा, हाच काय तो वापरून घेतला. आणि ह्याच आठवड्यामध्ये ह्यांनी 3 लाख पानं तयार केली. बाकीच्या वेळ त्यांचा काय टाइमपास चालू होता तुम्ही सर्वांनी पाहिला. अगदी तारीख पे तारीख यांची देखील चालू होती. मग सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाचं हे जे निरीक्षण आहे, किंवा त्यांनी जी सांगितलेली सूचना म्हणू शकता तुम्ही, की तुम्ही लांबलचक निर्णय घेऊ नका. त्याचं काय? त्याला कुठे हरताळ फासलात तुम्ही? ही 3-3 लाख पानं, त्यानंतर तुमचं निकाल वाचन, म्हणजे जवळपास तुम्ही सुप्रीम कोर्टा इतका जवळपास 7 ते 8 महिन्यांचा वेळ घेत आहात. ही गोष्ट मान्य सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास नक्कीच येऊ शकते. त्यामुळे आता पाहूयात नेमकं सुप्रीम कोर्ट याच्यावर काय निर्णय देईल. समजा ह्यांच्याकडनं एक अधिकृत याचिका गेलीच तर काय निर्णय लागेल हे आपण पाहूयाच. पण मला तरी वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टींना सुप्रीम कोर्ट खतपाणी घालेल म्हणून. कारण अशा प्रकारे खतपाणी घातलं तर प्रत्येक वेळी अशा प्रकारचा 6-7 महिन्यांचा एक टाइमपास केला जाईल. शेवटच्या 1-2 आठवड्यात काहीतरी कामकाज दाखवलं जाईल आणि सांगितलं जाईल की आम्हाला आता भविष्यात एवढं करायचंय, 2-3 लाख पानं वाचायचे, आम्हाला वेळ वाढवून द्या. तर पाहूयात. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या गोष्टी त्यांच्या हातात असतात, आपण त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही. त्यामुळे लवादाने कोर्टासारखं वागू नये, त्यांनी ह्या दोघांची गल्लत करू नये. कोर्ट आणि लवाद याच्यात फरक आहे. पाहूयात आता नेमकं सुप्रीम कोर्ट काय करतंय ते. आता
लक्षात घ्या. आणखी एक गोष्ट मला तुमच्या सर्वांसमोर घेऊन यायची, ती म्हणजे आजच झालेलं जी कम्प्युटराइज डेट पुढची पडलेली आहे ती शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात पडलेली आहे. फेब्रुवारी 2024 ची कम्प्युटराइज डेट, म्हणजे त्याच्यामध्ये काही माणसाचा हस्तक्षेप नसतो, थेट कम्प्युटरच पुढची, संगणक पुढची एक तारीख देत असतं. पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह तयार झालेले असतील. आता डिसेंबर जवळपास अर्धा बाकी आहे, त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे जवळपास 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर नेमकं काय घडणार आहे शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातलं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, कम्प्युटराइज डेट जरी पडली असली तरी देखील माननीय सुप्रीम कोर्ट, ही गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्या कामकाजाचा भाग सांगतो, माननीय सुप्रीम कोर्ट ही केस अगोदर देखील घेऊ शकतं. शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली त्याच्यावर निर्णय अगोदर देखील होऊ शकतो. असं कुठेही नाही की ती डेट पडल्यामुळे त्याच डेटला सगळं कामकाज पुढे होऊ शकतं. पुढे सांगतो तुम्हाला, फेब्रुवारी 2023 मध्ये नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देऊ केलं होतं. फेब्रुवारी 2023 मध्ये जवळपास 1-2 महिन्यांनी वर्ष होऊन जाईल. तर ते कुठल्या आधारावर दिलं गेलं होतं, या सगळ्या गोष्टींचा अजून कुठेही उहापोह झालेला नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने फक्त त्यांचा निर्णय सोपवला होता माननीय सुप्रीम कोर्टाकडे की हा आमचा निर्णय आहे आणि हा आम्ही तुमच्याकडे सादर करत आहोत. त्याच्यावर कुठेही क्रॉस एक्झामिनेशन, उलट तपासण्या काहीच झालेलं नाहीये. त्यामुळे कुठेही यांचं नाव आणि यांचं चिन्ह आहे याच्यावर आपण तो शिक्कामोर्तब करतोय असं कुठेही समजू नका. असली कुठलीही गल्लत करू नका. ज्यावेळेस ही केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये खऱ्या अर्थाने जाईल त्यावेळेस आपण त्याच्यावर एक अधिकृत शिक्का मारू शकतो की नेमकं आता करायचंय काय. पहा, त्यामुळे प्रत्येक वेळी याचिका लिस्ट होत गेली पण ती पटलावर कधी आलीच नाही. लिस्ट होत गेली. तुम्ही पाहिलं असेल, ऑक्टोबर मध्ये सुद्धा झालं, नोव्हेंबर मध्ये सुद्धा झालं, तर डिसेंबर म्हणजे 15 डिसेंबरची तारीख होती. तर त्याच्यामुळे आज देखील ती कम्प्युटराइज डेट पुढची पडलेली आहे. पण कम्प्युटराइज तारखेला बदललं जाऊ शकतं, हे तुम्हाला मला इथे नमूद करून सांगायचंय. आता तिसऱ्यांदा ही केस पुढे ढकलली गेली आहे. शिवसेनेचा हाच प्रयत्न आहे की निवडणुकाच्या, म्हणजे ज्या काही निवडणुका जनरल असेंब्ली इलेक्शन असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, पार्लमेंटरी इलेक्शन, याच्या अगोदर ह्या निकालाचं होऊन जावं. कारण शेवटी बघा कसं आहे, चिन्ह हा एक महत्वाचा फॅक्टर जरूर आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जर ह्याच्यावर काही निर्णय झाला नाही तोपर्यंत, असं समजून चला ह्याच्यावर काही निर्णय झाला नाही तर अशा प्रकारच्या याचिका देखील होऊ शकतात की जोपर्यंत ह्याला फायनल होत नाही तोपर्यंत नाव आणि चिन्ह हे फ्रीज व्हावं. जसं अंधेरी पूर्वेच्या इलेक्शनच्या वेळेस झालं होतं. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य हे चिन्ह पुन्हा गोठवलं जाऊ शकतं. ही शक्यता 100% नाही, 200% नाही, 1,00,000% होणार. शिंदे गटाचं शिवसेना नाव आणि शिवसेना चिन्ह हे पुन्हा जाऊ शकतं. जर माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्या अगोदर निर्णय घेतला नाही तर सुप्रीम कोर्ट ह्या नावावर जसं त्यावेळेस स्टे दिला होता तसं याही वेळेस स्टे देऊ शकतं. या गोष्टी होऊ शकतात. आणि नाव आणि चिन्ह जरी महत्वाचं फॅक्टर असलं तरी आजच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असाल, आपल्याकडे मशाल चिन्ह दिलं गेलं होतं, यांच्याकडे ढाल तलवार दिली गेली होती. मशाल चिन्ह हे आजमवलं गेलं आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलात, अंधेरी पूर्वेमध्ये मशाल चिन्हाच्या नावावर जवळपास 85,000 वोटिंग झालं. अप्रोक्स सांगतोय मी, 80 ते 85,000 आसपास हे वोटिंग झालं किंवा थोडंफार कमी असेल. पण मशाल चिन्हावर शिवसेनेचा एक आमदार निवडून आला होता. एक आमदार, आपल्या ऋतुजाताई रमेश लटके अंधेरी पूर्वतनं आमदार म्हणून निवडून आल्या. मशाल चिन्हाला सगळ्यात पहिलं आजमावलं गेलेलं आहे आणि मशाल चिन्हाने आपलं यश देखील दाखवलं आहे. इथे चिन्ह म्हणजे शिवसेना ह्या पक्षाच्या बाबतीत चिन्ह हा महत्वाचा फॅक्टर अजिबात नाहीये. ही गोष्ट शिवसैनिकांना तुमच्या एव्हाना ध्यानात आली असेल. चिन्ह हा फॅक्टर नाहीये. इथे फॅक्टर आहे ते ठाकरे हे नाव, मातोश्री हे नाव, हे जे फॅक्टर आहेत याच्यावर शिवसेनेमध्ये निवडणुका लढवल्या जातात. उद्या शिवसेनेचं चिन्ह जर कब्बशी जरी असेल ना तरी देखील शिवसेनेचा आमदार त्या चिन्हावर देखील निवडून येऊ शकतो. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण आपण आजवर म्हणत आलोय पण ह्या फक्त म्हणण्याच्या गोष्टी नाहीयेत, ह्या आपण आतून पाळत असतो. आतून शिवसैनिक ह्या गोष्टी, आमचं नाव, आमचा पक्ष, आमचं चिन्ह म्हणजे ठाकरे आणि ठाकरे हा एक ब्रँड आहे. त्या मानाने तुम्ही लक्षात घ्या, या शिंदे टोळीला अजून देखील स्वतःचं कुठलं त्यांच्याकडे चिन्ह असेल, म्हणजे त्यावेळेस ढाल तलवार आणि नंतर त्यांच्याकडे धनुष्य आला, या धनुष्य चिन्हावर एकही अधिकृत निवडणूक यांनी लढवलेली नाही. आणखी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो आणि त्या तुमच्या समोर घेऊन येणं मला गरजेचं वाटतं. आणि ती गोष्ट म्हणजे शिंदे टोळीने, तुम्हाला ते मी वाचूनच दाखवतो. कालचं लोकसत्ताचं हे कात्रण आहे, ते तुमच्या सर्वांसमोर मी घेऊन येतोय.
लोकसत्ताने काय सांगितलंय पहा, की शिंदे गटातल्या खासदारांचं वेगळं म्हणणं आहे. शिंदे गटातले खासदार ह्या निवडणुका म्हणजे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या धनुष्य चिन्हावर लढण्यासाठी अजिबात इच्छुक नाहीत. धनुष्य चिन्हावर आणखी काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. यांना कमळ ह्या चिन्हावर निवडणुका लढवायच्या आहेत. ती बातमी कालच्या पेपर मधली आहे, लोकसत्ता मधली. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्ह अधिक प्रभावी असल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या काही खासदारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. पण शिंदे गटाच्या काही खासदारांनी शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हाऐवजी भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची मानसिकता व्यक्त केल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले. आता महत्वाची गोष्ट अशी, शिंदे गटाच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर लढावे असा प्रस्ताव त्यांच्याकडून देण्यात आला होता, पण भाजपची तशी तयारी असल्याचे दिसत नाही. मला थोडंसं इथे थोडं कॉन्ट्रडिक्शन वाटतं. इनफॅक्ट भाजपच सांगेल की या तुम्ही या कमळावरच लढा, कारण भाजपला एक एक खासदार महत्वाचा आहे. आता भाजप गटाला किती दाबायचा प्रयत्न करणार आहे याच्यावर भाजप त्यांना किती परवानगी देतं हे ठरेल. कारण जितके गटाचे कमी होतील तितका गट बाजूला करून गटाला कमीत कमी जागा द्यायच्या, कमीत कमी स्वतःचं नुकसान करून घ्यायचं आणि जास्तीत जास्त स्वतःच्या कमळाचे कसे निवडून आणायचे ही भाजपची इथे खेळी असणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली आहे. अशा वेळी शिंदे गटाचे सर्वच उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढल्यास ठाकरे गटाला त्याचा फायदा होईल असे भाजपचे गणित आहे. म्हणजे कळालं तुम्हाला भाजपचा, मी म्हणाल ना लगेच पुढच्याच ओळीत ते बरोबर स्पष्ट झालं. मी ही बातमी ही पूर्ण वाचली नव्हती. जर हे धनुष्य चिन्हावर लढले तर ह्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. कुणाला? ठाकरे गटाला. पुढे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या विजयानंतर राजकीय चित्र बदलले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळेल असे चिन्ह आहे. धनुष्यापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो असे शिंदे गटातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नावाचा आणि कमळ चिन्हाचा फायदा होऊ शकतो. यामुळे कमळ चिन्हावर लढावे अशी शिंदे गटाच्या काही खासदारांची इच्छा आहे. या खासदारांनी भाजपच्या नेत्यांकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 18 पैकी 13 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या सर्व 13 खासदारांच्या मतदारसंघात भाजपने पाठिंबा द्यावा अशी त्यांची भूमिका आहे. मात्र भाजप सर्व जागा सोडण्यास तयार नसल्याचे समजते. अतिशय सोप्या पद्धतीने लोकसत्ताने देखील हे सांगितलं. आता तुम्ही मला सांगा, नाव घेतलात, चिन्ह घेतलात, त्याचा उपयोग काय? तुम्ही तुम्ही जुन्या काळात ते भूताची पिक्चर पहा ना. त्या भूताच्या पिक्चर मध्ये ते घरात सर्वसामान्यांमध्ये माणसाच्या आत घुसलेलं एक भूत असतं ना, ते कुठे अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा विचार नाही, एक विनोदाचा भाग म्हणून सांगतोय आणि विनोद म्हणूनच तुम्ही पाहावं याच्याकडे. माणसाच्या आतमध्ये घुसलेलं भूत अतिशय योग्य पद्धतीने सगळ्यांमध्ये वावरत असतं, पण जसं त्याच्या गळ्यात ते देवाचं ते लॉकेट काय म्हणा तुम्ही काय असेल ते टाकायची वेळ ते वेळेसारखं वागू लागतं. नाही 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 माझ्या गळ्यात घालायचं नाही, माझ्या गळ्यात घालायचं नाही. कारण त्याच्याकडे नसतं काय कारण द्यावं हे न घालण्यासाठी, पण नाही नाही माझ्या गळ्यात घाल, कारण भूत असतं ना ते. इथे ही सगळी भूतं अशी आहेत, यांना धनुष्य तर पाहिजे पण धनुष्यावर निवडणुका मात्र लढायच्या नाहीयेत. लक्षात घ्या तुम्ही, धनुष्य चिन्हावर जर आम्ही निवडणुका लढलो तर आमचा पराभव हा अटळ आहे. या एका गोष्टीसाठी ते भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या मागे लागलेत की आम्हाला तुमच्या चिन्हावर लढू द्या. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, इतकी घाणेरडी परिस्थिती या सगळ्यांची होऊन गेलेली आहे. आणि शिवसेनेचं तर तुम्ही पाहिलात, आपण प्रत्येक ठिकाणी आता मशाल सगळीकडे पोहोचलेली आहे. मागेही सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं होतं सध्याच्या ह्या काळामध्ये आपण तो जुना काळ थोडा वेगळा होता. तिथे धनुष्य, ज्या काळात आपण धनुष्य घराघरात पोहोचवलं होतं तो काळ फार वेगळा होता. बाळासाहेबांचा काळ फार. आताच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये एका क्षणात 3 कोटी लोकांचे स्टेटस मशालीचे झाले होते. तुम्ही पाहिलं असाल, ज्यावेळेस धनुष्य फ्रीज झाला होता त्या दिवशी स्टेटस बघायचे होते, तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस पाहायचे होते, फेसबुक स्टेटस पाहायचे होते, सगळीकडे मशाल आणि मशालीचंच वातावरण होतं. हे तुम्ही किती फुगवून दाखवा, मीडियाला हाताशी घ्या, सोशल मीडियांना हाताशी घ्या, स्वतःची पेड कार्यकर्त्यांची टीम लावा, तुमच्या सोशल मीडियाच्या टीम बनवा, त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ त्यांचे नाश्ते चारा, जे काही करायचे ते करा, पण शेवटी मनुष्याच्या हृदयात जे पोचले ते तुम्हाला काढता येणार नाही. आता निवडणुकांच्या तयारीच्या हिशोबाने तर चिन्ह हे महत्वाचं असतंच, पण त्यासाठी आपण कोर्टामध्ये त्याही वेळेस अपील करू शकतो की या चिन्हाला फ्रीज करण्याच्या हिशोबाने, आणि ते नक्की होईल. तिथे आपली त्या वेळेची स्ट्रॅटेजी राहील. पण शिवसेनेचं चिन्ह जे आपल्याकडे आहे मशालीचं,
हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या तर्फे सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की हे चिन्ह आम्ही काढून घेणार नाही आहोत. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह अबाधित आहे. तिथे कुठेही मशाल चिन्हाला धोका नाहीये. मीडिया कदाचित तुमच्यापर्यंत त्या बातम्या द्यायचा प्रयत्न करेल की मशाल चिन्ह आता फ्रीज होऊ शकतं वगैरे वगैरे वगैरे. असं तशी कुठेही सुतराम शक्यता नाही. त्यामुळे चिन्हाच्या बाबतीत आपण निश्चिंत आहोत. शिवसेना जरी एक सिंगल नाव आपल्याकडे नसलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आपल्याकडे आधीही आहे, आताही होतं आणि भविष्यात जे मूळ नाव आहे शिवसेना ते आपल्याकडे येईलच. तर पाहूयात नेमकं आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या प्रोसिजर प्रमाणे आपण कसे जाणार आहोत. आता ह्या सगळ्यांमध्ये जी महत्वाची गोष्ट आहे, कारण शेवटी माननीय सुप्रीम कोर्ट देखील घटनेचा आधार, कारण सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निकालावर की तुम्ही कुठल्या गोष्टींना प्रमाण मानून हे नाव आणि चिन्ह देऊ केलं होतं. तर त्यांनी सांगितलं शिवसेनेच्या घटनेमध्ये फेरफार झाला होता 18चा, तो आम्हाला स्पष्ट करता आला नाही, थोडकाच कालावधी होता, अंधेरीच्या निवडणुका तोंडावर होत्या, त्यामुळे आम्ही विधिमंडळ पक्षाच्या त्या संख्येवर गेलो आणि त्याप्रमाणे आम्ही नाव चिन्ह देऊ केलंय. त्या सगळ्या निर्णयांना माननीय सुप्रीम कोर्ट 100% स्टे देणार, कारण अशा प्रकारचा राजकीय पक्ष तुम्ही विधिमंडळावर ठरवू शकत नाही. राजकीय पक्ष ही आई असते आणि विधिमंडळ पक्ष हा बाळ असतो. ही एक संकल्पना आहे आणि आतापर्यंत तशी झालेली आहे. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षाला जन्म देत असतो. विधिमंडळ पक्ष राजकीय पक्षाला जन्म देत नसतो. अगोदर येतो राजकीय पक्ष, मग विधिमंडळ पक्ष, आणि राजकीय पक्षाच्या अगोदर येतात त्याची पक्षाची घटना. आणि शिवसेनेची घटना अतिशय स्पष्ट सांगते की पक्षप्रमुखांना जे अधिकार, आता हे तुम्ही अधिकार पक्षप्रमुखांचे किती मानाल नाही मानणार माहिती नाही, पण शेवटी लक्षात घ्या बाळासाहेब आपल्यातून ज्यावेळेस गेले 2012 ते 2022 पर्यंतचा काळ, डिस्प्यूट होईपर्यंतचा काळ, सर्वांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब यांना कायम मान्यता दिलेली आहे. त्यानंतर अचानक तुमच्या मनात काही गद्दाऱ्या किंवा लालच, काही स्वार्थ पैदा होतो आणि अचानक तुम्ही ते मानायचं नकारता या गोष्टीला सुप्रीम कोर्ट कधीही खतपाणी घालणार नाही. 2013 ते 2018 आणि 2018 ते 2023 या 5 अधिक 5 अशा 5 वर्षांच्या काळामध्ये ज्या निवडणूक प्रोसिजर पार पडल्या पक्षांतर्गत लोकशाहीच्या अंतर्गत, त्यामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना निवडून देण्यात आलं होतं. ते अपॉइंटेड नाहीये, ते इलेक्टेड आहेत आणि दोनही वेळेसची प्रोसिडिंग माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये सादर केली गेलेली आहे. आता पहिले 2013 ते 18 सोडून द्या, आता तो तर काळ संपला, पण 18 ते 23 ची जी प्रोसिडिंग सादर केली होती, अचानक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला जाग येते आणि म्हणते ही प्रोसिडिंग काय आम्हाला पटली नाही, आम्हाला जमली नाही, म्हणून तुम्ही ते 18 ते 22 मध्ये जे काही घडलं किंवा 18 ते 22 मध्ये जे पक्षप्रमुख होते ते जर तुम्ही मान्य करत नसताल तर तुम्हाला एक घटना सांगतो मी. जसं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे स्टॅटस को एंटाय करता येत नाही. लक्षात आलं तुम्हाला? स्टॅटस को एंटाय म्हणजे ते घड्याळाचे काटे उलटे फिरवणं वगैरे वगैरे, तुम्ही त्या काळात ते डायलॉग ऐकले असतील. पण स्टॅटस को एंटाय करता येत नाही कारण ह्यांनी राजीनामा दिला. मग तशाच प्रकारचं जर तेच जर नियम लावायचा झाला तर शिवसेनेच्या तोच बघा, तुम्हाला तो नियम मी सांगतो. ते घड्याळाचे काटे उलटे फिरवता यासाठी येऊ शकत नाही कारण त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यावेळेस आक्षेप घेतला नाही, त्यामुळे तुम्ही त्यावेळेस जे काही निर्णय घडले की त्यावेळेस पक्षांतर्गत ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावर तुम्ही आता आक्षेप घेऊ शकत नाही, कारण तुम्ही 22 मध्ये जाऊन ते व्हेरीफाय करायचा प्रयत्न करताय. जे काही आहे ते मुळात ते चूक तर नाहीये, पण 22 मध्ये जाऊन तुम्ही जर ते माहिती काढायचा प्रयत्न करताय किंवा तुम्ही त्याला व्हेरीफाय करून असं सांगताय की ही घटना आम्हाला मान्य नाही, मग त्यासाठी तुम्ही एवढी वर्ष जे काही केलं त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. ती तुमची चूक असेल. मग लक्षात घ्या ह्या गोष्टी. त्यामुळे पक्षप्रमुखांनी दिलेले आदेश, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी बैठका घेतल्या नाही वगैरे वगैरे. 2018 मध्ये जी पक्षांतर्गत जी बैठक झाली राष्ट्रीय कार्यकारिणीची, त्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांना नेते म्हणून निवडून दिलेलं आहे किंवा आदित्य साहेबांना नेते म्हणून निवडून, त्यावेळेस ती बैठक झालीच होती ना. ही बैठक तुम्ही नाकारू शकत नाही. त्यामुळे पक्षप्रमुखांनी त्या काळात जे निर्णय घेतले ते सगळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फक्त म्हणतंय की आमच्याकडे ती घटना पोहोचली नव्हती, आम्हाला ती प्रोसिडिंग मिळाली नव्हती, म्हणून ते व्हॉइड होत नाहीत, ते नाकारता येत नाहीत. या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या भाषेत अतिशय सुस्पष्ट सांगता येतात, ठरवता येतात आणि त्या प्रकारचे आपल्या वकिलांचे तिथे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट सादर आहेत. तर अशा प्रकारे जर पाहिलं तर शिवसेना अतिशय भक्कम रीतीने आहे. फक्त जे तारखांचे खेळ चालू आहेत त्या तारखांच्या खेळाला आपण कशा प्रकारे टॅकल करतो हेच भविष्यात आपण पाहूयात. माननीय सुप्रीम कोर्टाने जरी कॉम्प्युटराइज डेट फेब्रुवारीची दिलेली असली तरी जरुरी नाही की ते त्याच काळात तो निर्णय घेतील, तो आधीही घेतला जाऊ शकतो. शिवसेनेतर्फे आता बघूयात आपल्यातर्फे कशा याचिका जातील, पण नक्कीच याच्या विरोधात आपल्याकडनं अपील केले जातील आणि ते मुदतीपूर्वी आपण करून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करू. ज्या गोष्टी घडतील त्या तुमच्या सर्वांसमोर घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.